नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे गाजराची सुकी भाजी. ही भाजी करायला खूप सोपी आहे. थंडीच्या दिवसामध्ये खूप छान गाजरं मिळू लागतात. अशावेळी ही भाजी करू शकतो. ही सुकी भाजी आपण टिफिनला नेऊ शकतो. घरी जेवतेवेळी अगदी करून घेतली तर त्याची चव खूप छान लागते. चला तर कसं करायचं ते पाहूया. गाजराची भाजी करण्यासाठी गाजर घेतलेलं आहे. 2 गाजर घेतलेले आहेत मोठे, आणि त्याचं साल काढून, म्हणजे थोडंसं शिरा वगैरे असतात ते काढून, नंतर त्यातला आतला पांढरा भाग असतो तो सुद्धा मी काढून टाकलेला आहे. आणि या पद्धतीच्या अशा फोडी केलेल्या आहेत. फोडी शक्यतो बारीक कराव्या म्हणजे भाजी लवकर शिजते. गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं तापू द्यायचं. तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायचं. मोहरी तडतडू लागली की गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये कढीपत्ता, जिरे, थोडंसं हिंगपूड आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर फोडणी छान परतून घ्यायचं. हा स्टेजला त्यामध्ये थोडंसं हळद घालायचं आणि या आपण जर गाजराच्या ज्या फोडी करून घेतल्या त्या फोडी घालायच्या. छान परतून घ्यायचं. तेलातच आता गाजर आपल्याला शिजू द्यायचे. बारीक फोडी असल्यामुळे पटकन शिजतात. पूर्ण परतून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती 4-5 मिनिटं त्याला शिजू द्यायचंय. मध्ये मध्ये सारखं हलवायचं. गाजर आता थोडंसं शिजलं गेलं. झाकण काढायचं. हे बघा, एक 3 ते 4 मिनिटं हे छान तेलामध्ये वाफवले गेलेले. आता ह्या स्टेजला त्यामध्ये आपल्याला आवडतील तेवढं तिखट घालायचंय. चवीनुसार मीठ, परत सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि परत याला छानसं शिजू द्यायचं. मसाल्यासोबत छान गाजर शिजल्यावर चवीला छान लागतं. भाजी शिजली आहे का बघूया. हे बघा, भाजी मस्त शिजली आहे. एक दाबून बघायचं. हे बघा, तुकडे पडतात म्हणजे ही भाजी शिजली आहे. गाजर गोडसर असल्यामुळे यामध्ये साखर घालायची गरज नाही, पण थोडंसं सपक असेल तर थोडंसं या साखर घालायचं आणि या स्टेजला गॅस बंद करायचा. त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायचं. थोडंसं लिंबाचा रस घालायचा. सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. हे बघा, किती मस्त गाजराची भाजी तयार झाली आहे. अगदी आयत्या वेळी जेवताना करून घेतले तर त्याची चव खूप छान लागते. ही भाजी थंड करून आपण टिफिनमध्ये पण नेऊ शकतो. चवीला खूप छान लागते. सीझनमध्ये ही करून खाल्लीच पाहिजे अशी ही भाजी आहे. तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.